गुड मॉर्निंग. बघा सकाळी रानात गेलतो, रानात जाऊन आलो आता उन्हातानाचं. तर बाप मामा आजी घरी पोच होते. सुट्याव इथं काय झोपली आता जेवण करून कूलर पशी. तर मस्तपैकी उन्हातानाचं आम्ही कडबा काढू काढू जार झालोय. आता 3-4 दिवस झालं कडबा काढतोय आम्ही. आणि काय कडबाच त्याला तर सुधच नाही कशी जपते ज्वारी काढते. तर बघा 10 वाजले 10:30 वाजले इतकं ऊन पडतं की माघार येतो. आलो की मस्तपैकी जेवण फिवण केलं आणि निवांत झोपलो होतो. आता झोपा बिपा झाले. आता जायचं जीवरला बाजारला. सुटे येऊ तर काय उठणारच नाही. आता झोपलंय म्हणल्यावर दाडा खिडक्या लावून जाऊ. मग झाला दवाखाना का नाही अजून तुमचा? रक्त लघवी आजीला बी साखर सारखी शुगर. जेवल्यानंतर चेक करायचे. आता चाललोय आम्ही जेवला बाजारला पण आणि आजी बी दवाखान्यात. सुट्या उठकी उठणार नाही. चला जाऊ आपण बाजारला. आता आजी मामा गेले बघा पुढं दवाखान्यामध्ये. त्यांना शुगर आजीचे चेक करायची म्हणजे ब्लड चेकिंगला दिले. परत म्हणले जेवण झालं करायचे. तुझं काय तुझं झाले का झोप? हां आता कूलर लावलाय मस्तपैकी देवाने व्यवस्थित केलाय आणि झोपा. आणि फोन करून सांगा काय खायला पाहिजे, काय पाहिजे, काय बी आणायचंय. तर मम्मी तिकडे चल म्हणते. तर रानातली ज्यावर राहिलीच आहे बघा अजून थोडी का व्हायना काय ना काय राहिली. तर मम्मीची तयारी चालली. पूरक बाजार करून पटक्यास येऊन मला झोप खायची म्हणून, आहे की नाही? ऊन उतरलं जायचं. ऊन उतरून काय करते. परत ऊन उतरले की 5 वाजतात. जायचं कधी आणि यायचं कधी. बाजार झाला तर आजीची परत एकदा गाठ पडली. मम्मीची आणि आजीची गप्पा चालू दवाखान्यातल्या सांगतात गप्पा. इथं आहे बघा आडती जीवरमध्ये मामा बघतात ज्वारी. त्यांना घ्यायची ज्वारी. आपल्या ज्वारी करायला टाइम आहे अजून. बघा जाऊ जेवारी काय काय खायला घेतलंय बघू आता डायरेक्ट घरी गेल्यावरच. मम्मी बघते काय तू ज्वारी? नाही आता घरी गेल्यावर दाखव, आहे की नाही? काय करते जेवारी बघते बाई. बरं बघ तुझं मग बाहेर ना उन्हात आणा चालू आहे. पाणी फिनी द्यावं काय करावं. हा बाजार झाला सगळं झालं. मिक्स दे. हा हा बाहेर वाटलं. कसं वाटतंय? कसं वाटतंय? कसं वाटतंय? हा माझे पगार आणून खायला काय कशी कशी म्हणते कशी म्हणते. हा अशी म्हणते कशी म्हणते. माझी पगार झालेली गेली म्हणणार नाही. कसं काय मोदी सरकारचं पैसे आलेलं वापरते. पी बाजारात आणलंय तुझ्यासाठी काहीतरी खास. त्या पिशवीत काय आणलंय? माझ्यासाठी मग दर बाजारी खास असतात. होय त्या पिशवीत काय आहे? तिकडल्या थम्सअप स्प्राईट दिसते. का होय. तर बाजारात न बघा स्वीटीसाठी कलिंगड्यासाठी कलिंगड आणलंय. लका लाल भडक माल कडक. तर इकडं टरबूज आले. इकडं टमाटी टरबूज वांग. वांग आणलंच का? वांग 3 नको म्हणलं तरी मी मैत्रिणी टाकला. मी काय करू मग? काय तर घे देती तर घे काय. खरबूज घेतलं तिने वांगी टाकली. अरे वांग्याचा खारच झालाय नाही का घरात. वांग म्हणजे वांगच झालंय. तर इकडे लिंबू बर झालं. द्राक्षी कशी लपवून ठेवली तिकडे? अगदी काढलेली. होय मी ती घे की गार. आणणार नव्हती वांग पण आता काय करू तिने टाकलं. लका इकडं थम्सअप स्प्राईट आणि इकडे चॉकलेट आणले स्वीटीसाठी. चॉकलेट हा एवढा असा बाजार आणला होता. भरून ठेवा मग सगळं. हे आता सोमवारचा बाजार आहे आणि आपल्याला थोड्या वेळानं दुटी चालू होणार आहे. जायचे आपल्याला रानात. हो ऐ तुला म्हणतोय रानात जायचंय. हा ही काय रानात येत नाही. हा पाणी दे मला प्यायला. फेस आला पाणी दे. गार लागतंय. गार लागतंय. नको म्हणलं तिला वांगी. भारी वाटलं.
तर चला असं पूर्णपणे बाजार आणलाय लिंबू कसं आणि माहितीये का? परत राहणार आमच्याकडे लिंबू कसं आहे हम्म. 50 रुपये पावशेर. होय सगळीकडे आता तीच रेट झाला असेल. पावशेर आणलेत लिंबू. होय शेळके मामा मी खाल्लं होतं. खाऊन बघ म्हणजे कसं नाही पण कस काय मग मी कूलरची हवा घेत घेत गार बसले पुढे येऊन आणि तसंच शेजारी बसली जिमी आणि कलिंगडे कापायचं चाललंय काम स्नेहल ठीक आहे नाही इकडं मस्त बारीक बारीक चटका काढल्यात झाली का झोप क्लिअर तुझी व्यवस्थित नाही बाई झोपा मग अजून मामा आपला टायमिंग झालेला आहे बहुतेक आपण निघूया मग आता ज्वारी काढण्यासाठी राहिलेली थोडीफार ज्वारी आणि ज्वारीच्या पेंड्या बांधायच्यात आम्हाला तुम्हाला तर माहितीच आहे की नाही निघू शकतो अजून बांधू आपण हिने पूर्ण स्टील ऑपरेशन केल्यानंतर कोंबड्यांना लक्ष आहे का लिंबुडी कशी टाकायची आहे होय चला आता मस्त बी छानस कलिंगड खाऊन झोप मारतो आम्ही बसा खाली ठीक आहे हातात आता खाली बस नग कसं वाटतंय होय ज्वारी काढून कसं वाटतंय छान मस्त अंग दुखत काय नसेनच हा आज कमी आले दुखायचं पण ज्वारीच झाले काढायचे होय रानात आलो बघा शेवटच्या एवढ्या पेंड्या राहिल्या होत्या एक पेंडी काढली बघा इथं मी मम्मी लागली आता गोळा करायला मम्मीला म्हणलं तू बांध एवढ्या 2-4 चप्पडा राहिल्यात घेतो काढून इकडलं बी काढून घेऊ काय मग इकडलं पण काढून घेऊ हा काढून टाका त्याचा तर काय उपयोग आहे मग होय खालचं बी काढून आणतो की जेवढं आहे तेवढं तर चला एवढं राहिलंय बघा एवढं झालं की झालं मग काय करायचं मग कडबा बांधायला चालू करायचा कडबा बांधून झाला सगळ्या जागेवर पेंडी एका जागेवर रचायच्या आता बांधते बघा मम्मी आता बांधते बघा मम्मी मस्तपैकी पेंडी वळ सर्दी झाली बाबा गार पाणी पिऊन आणि उन्हात राहून होय मम्मी उन्हात राहून गार पाणी पिऊन सर्दी झाली बाबा सनसेट कसा झालाय बघा चला आता या अशा सगळ्या पेंड्या बांधून घ्यायच्या आणि 1-2 दिवस त्याला ऊन चांगलं तडकून द्यायचं आणि मग परत कणस मोडायची परत त्याच्यानंतर न ज्वारीची प्रोसेस करायची टाक घरी आलो मस्तपैकी आलेला फ्रेश झालो की जेवायला पटक्याच बसलो सुटीने केलं बघा फरसाण्याची भाजी आणि इकडं मम्मी बसली जेवायला शेजारी किती कुरकुरा घेऊन बसली खायला मग तुझ्या पैसे कसं काय इथं मग की कशी खाती खाऊ नको का शेवटचं 2-3 राहिलं तर तुम्हीच खाल्लंय सगळं होय चला जेवण चालू आहे तर मस्तपैकी थोड्या वेळ आराम करतो पाठ टाकतो आणि थोड्या वेळ TV बघतो मग ब्लॉगचं एडिटिंग करतो सुटे फिरा थोड्या वेळ जेवण झालं हो